लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा संपताच म्हणजेच राज्यातले सगळे टप्पे संपताच मनसेमधली खतखत आता बाहेर येऊ लागली आहे। नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टी झाली आणि या पार्टीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची नाराजी हा चर्चेचा विषय होता। इन कॅमेरा ही नाराजी रेकॉर्ड झाली आहे। आता हा नाराजीचा ठसका राज ठाकरेंपर्यंत पोहोचवला जाईल। नाशिकमधल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पदरमोड करत स्वतःच्या खर्चातनं महायुतीचं काम केलं, पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्षच दिलं नाही अशी भावना या कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाली। आता राज ठाकरे याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। खऱ्या अर्थानं आपल्या पक्षामध्ये पक्ष संघटित नसताना सुद्धा गटागटाचं राजकारण चालू, जातीपातीचं राजकारण चालू, काही ठिकाणी या सर्व कारणामुळे खऱ्या अर्थाने आपला पक्ष फुटलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे। आणि पक्ष बांधणीचं काम आता आपण हे सर्व एकत्र येऊन जे आपण करतोय, आपण हे प्रयत्न करतोय, पण भविष्यात जर वरिष्ठांनी असे गटागटाचे राजकारण चालू ठेवले, ती परिस्थिती अजून पाहिजे तशी माहिती नाही तळागाळातली, कोण कोणत्या ठिकाणी काम करते, कोणाला उचलून धरणं पाहिजे। जे लोक कामं करत नाही त्या लोकांना तुम्ही उचलून धरता, त्यांना पद देता, त्यांचे कवडी असे सिलेक्टेड काही जे जुने जाणते पदाधिकारी आहेत, नवे त्यात होते, काही गेले 20 वर्ष सन्मान्य राजसाहेबांसोबत प्रचंड निष्ठेने काम करणारे असे लोक होते। अशांची आम्ही एक मिसळ पार्टी काल आयोजित केली होती। त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आणि मी सर्व जोमाने एकत्रच काम करतो आहे। आणि हा कोणीतरी पसरवलेला गैरसमज आहे की इथे काही असे गट तट पडलेत, परंतु हे सर्व आम्ही एकमेकांना सांगूनच हे केलं होतं की असा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।